राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। बारामतीमधील जे नटराज सभागृह आहे येथे एकंदरीत आज दादांचा वाढदिवस, या वाढदिवसानिमित्त एक चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या चित्र प्रदर्शनामध्ये अगदी जुन्या आठवणींना देखील उजाळा देण्यात आलेला आहे। अगदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं लहानपणापासून ते आता जे उपमुख्यमंत्री पदावरती आहेत यापर्यंत सर्व फोटो या प्रदर्शनामध्ये लावण्यात आलेले आहे। एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर यांच्या वतीने हे प्रदर्शन नटराज सभागृह येथे करण्यात आलेलं आहे। एकंदरीत मोठ्या प्रमाणावरती फोटो लावण्यात आलेले आहेत आणि रात्रीपासून किंवा सकाळपासून मोठ्या प्रमाणात जे बारामतीमधील कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील व नागरिक असतील हे प्रदर्शन पाहण्यासाठी येथे दाखल झालेले आहेत। खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे आणि मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा देखील वर्षाव होताना दिसत आहे। या संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर आहेत। दादा, आज दादांचा वाढदिवस, काय सांगाल, काय शुभेच्छा द्याल? चित्र प्रदर्शनाचं देखील नटराजमध्ये आयोजन करण्यात आले। दादांचा आज 66वा वाढदिवस नेहमीच सर्व बारामतीकर हे साजरा करतात। वास्तविक पाहता त्यांचा वाढदिवस किंवा कार्यक्रम आहे त्यांची उपस्थिती आणि त्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम करणं हे साधारणपणे आतापर्यंतचे संकेत आहेत, परंतु त्याला अपवाद आहे बारामती। कारण दादा कधी वाढदिवसा दिवशी बारामतीमध्ये किंवा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये नसतात, परंतु ते नसतानाही सर्वसामान्य एखाद्या कार्यकर्त्यापासून तर त्या अनेक मोठ्या संस्थांपर्यंत सर्वजण आपला स्वतःचा किंवा आपल्या घरातला कोणाचा तरी वाढदिवस आहे असा म्हणून साजरा करतात। ते केव्हा होतं तर त्यांच्या प्रती मनापासून म्हणजे अंतःकरणपूर्वक प्रेम असेल तरच, आणि हे प्रेम गेली 40 वर्ष बारामतीकर अजितदादांना देत आहेत। आणि म्हणूनच की नेता कसा असावा, दादा संपूर्ण 365 दिवसातले 364 दिवस दादा आपण बघितलं की पहाटे 5ला 6ला उठून फक्त बारामतीकरांसाठी योगदान देत आहेत। बारामतीकर मात्र त्यात उत्तरदायी कुठे होणार नाहीत, दाखवणार नाहीत की आम्ही कुठंतरी तुमच्या ऋणातलं उत्तरदायी होतोय, नाही तर त्या प्रती त्या ऋणामध्ये राहणं हे दादा त्या ठिकाणी पसंत करतायत। आणि बारामतीमध्ये हे म्हणजे विविध उपक्रम घेतल्यात। बघितला सकाळपासून की आपण मॅरेथॉन आहेत, रक्तदान आहेत, या ठिकाणी छायाचित्रांचं प्रदर्शन आहे, त्याच्यानंतर आज दुपारी काही आरोग्यविषयक व्याख्यानं आहेत, त्याच्यानंतर लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धा आहेत, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धा आहेत आणि येत्या 15 ऑगस्टला आपण या ठिकाणी एक मोठा कार्यक्रम की 30 मीटर उंचीचा राष्ट्रध्वज याचं लोकार्पण सोहळा संध्याकाळी 7 वाजता अजितदादांच्याच हस्ते, दादांनीच तो उभा केलेला आहे सार्वजनिक उपक्रमामधून। आणि बारामतीमध्ये नेहमी त्यांचं सातत्याने म्हणणं असतं की बारामतीमध्ये एक असं वेगळी बारामती संपूर्ण विकासाचा पॅटर्न म्हणून समोर यावी, जी ऑलरेडी आलेलीच आहे, त्याच्यामध्ये दिवसेंदिवस भर घालण्याचं काम दादा करतायत। आणि वाढदिवस हे दादांच्या बरोबर आपली कुठंतरी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आत्मीयता व्यक्त करण्यासाठी बारामतीमध्ये झालेला हा सण समारंभ आहे असं मानतो। आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व बारामतीकरांच्या वतीने त्यांना सुख समृद्धी, भरभराटी आणि उर्वरित आयुष्य हे दीर्घायुष्य लाभावं अशी मी त्याला प्रार्थना करून शुभेच्छा देतो। दादा, एकंदरीत आजचं चित्र प्रदर्शन जे आयोजित केलेले आहे तुम्ही जुन्या आठवणींना देखील उजाळा दिलेला आहे, परंतु दादांचे हे जे फोटो आहेत याचं कलेक्शन कशा पद्धतीने केलं? कारण अगदी बालपणापासून या प्रदर्शनात मी साधारणपणे दादांच्या बरोबर गेली 40 वर्ष काम करतोय आणि 40 वर्ष काम करत असताना माझं स्वतःचंही पर्सनल काही फोटो कलेक्शन आहे की दादांनी जेव्हा सार्वजनिक सुरुवात केली 1986 साली, मी त्यावेळेला राष्ट्रवादी, मी त्यावेळेला काँग्रेस आहे अध्यक्ष होतो। आणि मग दादांच्या प्राथमिक स्वरूपामध्ये जेव्हा दादा आले, अनेक युवा नेतृत्व म्हणून प्रोजेक्ट झाले, तेव्हापासून काय आम्ही फोटोग्राफ्स घेत गेलो। त्याच्यानंतर मग पवारसाहेब 88ला मुख्यमंत्री झाले, 88 ते 90-91 पर्यंत दादांच्या सामाजिक कार्याला घेतली आली आणि 91ला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्याचा संचालक आणि चेअरमन आणि लोकसभेची उमेदवारी, ह्याच्यापासून नंतर जे त्याच्यामध्ये राजकीय जीवनाला जो वेग वाढत गेला तर तो वेग कायम राहत असताना मात्र या सगळ्या आठवणीच्या रूपाने बंद करून ठेवा। फोटोग्राफ्स नाही, त्याचे सगळे व्हिडिओ पण माझ्याकडे उपलब्ध आहेत आणि तो बारामतीकरांसाठी भविष्यातला ठेवा आहे असं समजून मी तो जतन केलेला आहे। दादा, एकंदरीत दादांचा आज वाढदिवस राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला, कशा पद्धतीने कार्यकर्त्यांनी आज संकल्प केलाय बारामतीच्या वतीने? तुम्ही काय संकल्प केला की दादांच्या वाढदिवसानिमित्त तो संकल्प येणार काय पूर्ण? सर्व बारामतीकर आपण बघितलं की त्यात नुसते युवकच नाहीत तर ज्येष्ठ मंडळी, आपण अलीकडच्या काळात बघतो की राजकारणी व्यक्तीच्या बाबतीत ज्येष्ठ आणि
युवक यांच्यामध्ये एक दरी निर्माण झालेली दिसते. पण दादांच्या बाबतीत तसं होत नाही. आज दादा ज्येष्ठामध्ये गणले जात असले तरी युवकही तेवढंच प्रेम करतात, माता भगिनी दादांना तेवढंच प्रेम करतात. आणि दादांच्या पहिल्या पिढीतले ही जी मंडळी आज आहेत ती देखील दादांना भरभरून प्रेम देतात. म्हणून बघितलं सर कालच्या विधानसभेला की दादांनी मतदारांनी सर्वांनी भरभरून प्रेम करत दाखवलं की दादा तुमच्याप्रती बारामतीकरांचा विश्वास पूर्णतः तुमच्यावर आहे. आणि हेच बारामतीच्या यशाचं गणक आहे असं मी म्हणतो. नक्कीच होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर अगदी अजित पवार यांचे बालपणापासूनचे जे फोटो आहेत त्या प्रदर्शनात लावले आहेत आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्ता म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची प्रामाणिक आव्हान येणाऱ्या काळात एकनिष्ठ राहून चांगल्या पद्धतीचं काम करण्याचं आणि दादांची एक मान आहे ती उंचावण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करणार आहोत असं देखील त्यांनी सांगितलं आहे. कॅमेरा पर्सन विकी सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.